नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी आपली सिरीज सुरू आहे वनसेवक या पदासाठी। तर आपण वनसेवकाला जी काही पात्रता काय लागते त्याचासुद्धा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, ती सुद्धा तुम्ही माहिती या ठिकाणी बघू शकता। आता दुसरा विषय असा आहे की या ठिकाणी नेमकं हे जे पद आहे हे कशासाठी निर्माण करण्यात आलेलं आहे, याची आवश्यकता का भासली वन विभागाला, त्याचंसुद्धा आपण या ठिकाणी उत्तर बघणार आहोत। हे सुद्धा उत्तर या PDF मध्ये त्यांनी दिलेलं आहे। तर बघा, या ठिकाणी सविस्तर आपण वाचून घेऊ, आपल्याला सर्व विषय लक्षात येऊन जाईल यामध्ये। तर यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर वन विभागात एक वनरक्षक वनपालाचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने तुम्हाला आधी विषय सांगून देतो हा की असं आहे की हे समजा वनक्षेत्र आहे, हे वनक्षेत्र एका वनरक्षकाच्या अंडरमध्ये हे वनक्षेत्र येते। तर हा एवढा मोठा एरिया कव्हर करणं या एका वनरक्षकाला या ठिकाणी शक्य होत नाही। त्यासाठी याला मदतनीस म्हणून एक पोस्ट या ठिकाणी निर्माण करण्यात यावी, ती म्हणजे वनसेवक। यासाठी हा सर्व GR हे सर्व माहितीपत्र या ठिकाणी असणार आहे आणि यासाठीच नेमकी आवश्यकता ही असणार आहे वनसेवक या पदाची। तर वन विभागामध्ये एक वनरक्षक वनपालाचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने एकट्या वनरक्षकास एवढ्या मोठ्या क्षेत्राचे संरक्षण शक्य होत नाही। एवढ्या वनरक्षकाचे मानाने त्याच्याकडे असलेले क्षेत्र जास्त असून एवढ्या क्षेत्राचे संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर असल्याने ते अत्यंत दबावाखाली आहेत। तसेच वनक्षेत्रात एकट्या वनरक्षकास गस्त करणे जोखमीची बाब आहे। वन विभागात दिवसेंदिवस महिला वनरक्षक वनपालाची संख्या वाढत जात आहे, त्यांनाही एकट्याने गस्त करणे अवघड काम आहे। तर या ठिकाणी बरोबर आहे, ज्या ठिकाणी काही महिला आहेत किंवा एकटा वनरक्षक आहे तर तो जो त्यांचा एरिया आहे त्या एरियामध्ये एकट्याने गस्त घालणे हे त्याच्या जीवालासुद्धा या ठिकाणी धोका असणार आहे। जे काही प्राणी आहेत किंवा हिंसक प्राणी आहेत त्यांचीसुद्धा एक भीती किंवा एखादी काही घटना घडू शकते। त्यासाठी एकटा जो वनरक्षक आहे किंवा काही महिला अधिकारी असतील, तिथं महिला वनरक्षक असतील, यांनासुद्धा ही गोष्ट धोक्याची असणार आहे, ही यांचं सांगण्याचा विषय आहे। तर अलीकडच्या काळात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे। बरोबर आहे। तर अशा घटनांना आळा घालणे तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये झालेली नुकसान भरपाई संबंधितांना वेळेत अदा करणे करिता घटनास्थळाचा पंचनामा करणे व इतर अनुषंगिक दस्तऐवज तपासणी करून परिपूर्ण प्रकरण तयार करणे यामध्ये वनरक्षक व वनपाल यांचा बहुतांशी वेळ खर्ची जातो। त्यामुळे त्यांना त्यांची नियमित गस्त करणे तसेच संवेदनशील भागामध्ये अधिकची गस्त करणे याकरिता संबंधित वनरक्षक यांना त्यांचे कर्तव्य वेळामध्ये संपूर्ण कामे करणे शक्य होत नाही। याकरिता वनमजुराची वनरक्षकासोबत सहाय्यक म्हणून आवश्यकता आहे। तर ही गोष्ट 100% खरी आहे आणि असं व्हायलासुद्धा पाहिजे, जेणेकरून वनरक्षकावर जो काही दबाव आहे, जे काही त्याची ड्युटी आहे, जे काही गस्त घालण्याची त्याची जबाबदारी आहे, त्याला मदतनीस म्हणून जर वनसेवक किंवा वनमजूर या ठिकाणी जर असेल तर हे फायद्याची गोष्ट असणार आहे। रोजगारसुद्धा मिळणार आहे विद्यार्थ्यांना, उमेदवारांना, आणि यांची जी ड्युटी आहे ही सुद्धा या ठिकाणी सोपी होणार आहे। सोपा विषय आहे। आवश्यकता का आहे वनमजुराची, तर ते आपण या ठिकाणी माहिती सर्व बघितलेली आहे। तुमच्या सर्व लक्षात माहिती आलेली असेल। बाकीचे सुद्धा जे व्हिडिओ आहेत वनसेवक किंवा वनरक्षकाच्या बाबतीतले ते सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी चेक करू शकता। अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन या ठिकाणी प्रेस करून ठेवा आणि व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। ओके, धन्यवाद, थँक्यू।